नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे शान मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण निघालो आहोत सिन्नरहून नाशिक जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाण टाकीतकडे. हा प्रवास फक्त एका गावापर्यंतचा नाही, तर सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या इतिहासाचा आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्याचा आहे. चला या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. आपण निघालो आहोत सिन्नरवरून पुणे नाशिक बायपास मार्गे सोनंबे गावात जायचं आहे. तिथून आपल्याला एका मित्राला सोबत घ्यायचं आहे आणि सह्याद्री गाठायचं आहे. रस्ते थोडे खराब होते, पण जाण्याची उत्सुकता जास्त. तेवढ्यात आम्ही पोहोचलो सोनंबे गावात आणि मित्राला घेऊन निघालो सह्याद्रीच्या वाटेने. मित्र आम्हाला पूर्ण गाईड करत होता. त्याला तिथली पूर्ण माहिती होती, त्याच्यामुळे आम्हाला आमचा प्रवास सोपा जाणार होता. जाताना आम्हाला डोंगर आणि त्यावरील डोंगरांनी नेसलेला हिरवा शालू बघून खूप आनंद झाला आणि आम्ही ठरवलं सह्याद्रीचा पूर्ण आनंद घ्यायचा. आणि आनंद घेत आम्ही निघालो. तेवढ्यात आम्हाला पवनचक्की दिसली. पवनचक्की पाहून नजारा खूप छान वाटला. आम्ही लगेच गाडी थांबवली आणि नजारा कॅमेऱ्यात कैद केला. Dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand knotted in time. सह्याद्री बघून खरंच वाटले की काही जण सरोगाची तुलना सह्याद्रीसोबत का करतात. समोर दिसणारा हा सह्याद्री फक्त डोंगरांची रांग नाही, तर महाराष्ट्राचा आत्मा आहे. हजारो वर्षापासून अचल उभा असलेला हा पर्वतराज आजही निसर्गाचं वैभव, इतिहासाची साक्ष आणि माणसाला जगण्याची प्रेरणा देत उभा आहे. पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीचं रूप पूर्णपणे बदलून जातं. काळ्या दगडांवर हिरव्या गवताची शाल पसरते. ढग शिखरांवर विसावतात. प्रत्येक दरीतून धबधबे कोसळू लागतात. थंडगार वारा चेहऱ्याला स्पर्श करतो आणि प्रत्येक श्वासात मातीचा सुगंध भरून राहतो. सह्याद्रीतील प्रत्येक वळण एखाद्या चित्रकाराने रंगवलेल्या चित्रासारखं वाटतं. कधी धुकं इतकं दाट होतं की समोरचा रस्ता दिसेनासा होतो, तर काही क्षणात तेच धुकं बाजूला सरकत आणि डोंगरांचं भव्य रूप डोळ्यांसमोर उभं राहतं. या पर्वतांनी अनेक राजवटी पाहिल्या, असंख्य पावसाळे अनुभवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासाला साक्ष दिली. म्हणून सह्याद्री पाहताना केवळ निसर्ग दिसत नाही, तर इतिहासाची जाणीवही मनात जागी होते. काही जण म्हणतात स्वर्ग खूप सुंदर असेल, पण सह्याद्रीत उभं राहून ढग डोंगरांना मिठी मारताना, धबधब्यांचा नाद ऐकताना आणि हिरवाईच्या सागराकडे पाहताना मनात एकच विचार येतो, जर स्वर्गाची एखादी झलक पृथ्वीवर कुठे असेल तर ती इथेच असावी असं वाटतं. तेवढ्यात आम्हाला पट्टा किल्ल्याचा डोंगर दिसला. मित्राने आम्हाला सांगितले की हा पट्टा किल्ला आहे. पट्टा किल्ला, ज्याला विश्रामगड असेही म्हणतात, हा नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवर कळसुबाई पर्वतरांगेत वसलेला एक महत्त्वाचा गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे 1392 मीटर आहे. येथून सह्याद्रीचे विहंगम दृश्य दिसते. या किल्ल्याचा इतिहास इसवी सन 1679 मध्ये जालना मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज मोगलांच्या वेढ्यातून सुटून येथे आले. गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या मदतीने महाराज सुरक्षितपणे या किल्ल्यावर पोहोचले. सलग मोहिमांमुळे थकलेल्या महाराजांनी येथे सुमारे 15 दिवस विश्रांती घेतल्याची परंपरागत ऐतिहासिक नोंद आहे. त्यामुळे या किल्ल्याला विश्रामगड हे नाव पडले. भाताची शेती आणि सह्याद्रीतील गावांचा निसर्ग पाहत आम्ही पुढे निघालो.
शेवट आम्ही आलो टाकेदला. टाकेद हे असे ठिकाण आहे जिथे इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव केवळ पर्यटन स्थळ नाही तर अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक आठवणी जपून ठेवणारी भूमी आहे. पावसाळ्यात हिरवागार निसर्ग, धुक्याने झाकलेले डोंगर आणि शांत वातावरण प्रत्येक प्रवाशाला आपलंसं करून घेतं. जर तुम्हाला गर्दीपासून दूर जाऊन इतिहासाचा स्पर्श आणि निसर्गाचं सौंदर्य एकाच ठिकाणी अनुभवायचं असेल तर टाकेद हा प्रवास नक्कीच अविस्मरणीय ठरेल. रामायणानुसार रावणाशी युद्ध करताना जटायूने सीतेला वाचवण्यासाठी शूरपणे लढा दिला. त्या युद्धात जटायू गंभीर जखमी होऊन याच परिसरात कोसळल्याचे मानले जाते. पुढे प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात असताना त्यांची भेट जटायूशी येथेच झाली. जटायूने सीतेचे अपहरण रावणाने केल्याची माहिती श्रीरामांना दिली आणि त्यानंतर त्यांनी प्राण सोडले. या स्मृतिप्रित्यर्थ टाकेद येथे जटायू मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराजवळील कुंडाबद्दल अशी श्रद्धा आहे. प्रभू श्रीरामांनी बाण मारून येथे पाण्याचा उगम केला. त्यामुळे हे ठिकाण आजही भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. The wind hums songs at the break of day. Whisper under the boughs where the shadows play. The wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and टाकेदमधील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंगाशी जोडलेली एक अनोखी लोकश्रद्धा पाहायला मिळते. येथे शिवलिंगाच्या मध्यभागी असलेला लहान दगड भक्त श्रद्धेने बाहेर काढतात. त्यानंतर हा दगड मंदिरासमोरील पवित्र कुंडाच्या पाण्यात स्वच्छ धुतला जातो आणि पुन्हा पूर्ववत शिवलिंगामध्ये ठेवला जातो. स्थानिकांच्या मते हा विधी श्रद्धा, भक्ती आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. अनेक भाविक मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा विधी करतात. आम्ही पण श्रद्धा ठेवून हा शिवलिंगामधील दगड काढला आणि पवित्र कुंडाच्या पाण्यात धुतला आणि परत शिवलिंगामध्ये ठेवला. rivers whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm, the stars and
शेवटी आम्ही सर्व मंदिरांचे दर्शन करून घरी निघालो. जर आपला व्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.